हे वॉट्सअप पब्लिक, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल आय थिंक संध्याकाळचे 8, 8:30, 9 वाजले असेल. टार्गेट असा आहे आपला की रोज संध्याकाळपर्यंत व्हिडिओ एडिट करून शूट करून रेडी झाला पाहिजे. म्हणजे मी 9 वाजतापर्यंत यूट्यूबवर अपलोड झाला पाहिजे. रोज आपण टाकू. मिशन आळस आजचा आपला दिवस आहे 4था. आज मी आणि ताई दोघंच उठलो होतो लवकर, त्यामुळं आम्हाला मेडिटेशन भेटलं. आई बाबा उठले नाही, त्यांना डायरेक्ट वर्कआउटला चालले. दाखवतो तुम्हाला. हा बी उठला आज सगळ्यात पहिले. होय इकडे इकडे ना, इकडे दे. कॅमेऱ्यासमोर लाजते तो शाय पर्सन है ना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. इकडे इकडे बोलता नाही बिचारायला, नाही तर सगळं केलं असतं नाही का नाही. पप्पी दे पप्पी. बोल काय म्हणशील पब्लिकले, काय म्हणशील. लोक उठत नाही का सकाळी सकाळी. म्हणलं ना लाजते तो कॅमेरा. तर आज आपण काय करणार आहोत काय नाही करणार आहोत सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. सो लेट्स गेट स्टार्ट. मेडिटेशन तर काही भेटलं नाही म्हणून आई आणि बाबा डायरेक्ट वर्कआउट करायला लागली. वर्कआउट करता करता कधी रात्रची सकाळ झाली माहीतच नाही पडलं. मग हे आलं कार्टून मायापाशी. मला फिरायला जायचं आहे. એટલે बेट लावला, गेलो बा फिरायला. फिरता फिरता पाहिला तर सनराईज होत होता. म्हणला मस्त वेदर आहे, कॅप्चर करून घ्यावं. नंतर याले फिरून आणल्याबरोबर घरी येऊन पाहतो तर आईबाबाचा वर्कआउट आत्तापर्यंत सुरूच होता. ब्रश वगैरे झाला आपला. आता आपण प्री वर्कआउट मिल खाऊ. उकडलेले आलू 2. त्याला थंड करतो, उघडून खातो. आत्ता वर्कआउट मी करायचं थांबला ना आई बाबा झाला आहे. शूट नाही केला प्रॉपर कारण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. आत्ता बी नाही आहे, थोडंसं ॲडजस्ट करून गेलो. प्री वर्कआउट मिल घेणं गरजेचं याच्यासाठी आहे कारण तुम्ही जे वर्कआउट करता, तुम्ही जेव्हा वर्कआउट करता ना तेव्हा तुम्हाला एनर्जी लागते. खाली पेट जर तुम्ही ना वर्कआउट केला, आता मी सकाळी वर्कआउट करतो तर आपल्याला एनर्जी लागते. एनर्जी भेटायसाठी आपण डायरेक्ट जास्त एकदम प्रोटीन तर नाही खाऊ शकत ना, हलकं काहीतरी खा लागते. त्याच्यामुळे मी हे उकडलेले आलू खातो किंवा केळं खातो. 2 हे 2 आहेत जे आपल्याला वर्कआउट करताना एनर्जी प्रोव्हाइड करते. आणि पोस्ट वर्कआउट जे मिल आपण घेतो ते गरजेचं याच्यासाठी आहे कारण आपण वर्कआउट तर झाली, आपली बॉडी तर पूर्ण स्ट्रेच झाली, पंपअप झाली आहे. प्रोटीन पाहिजे ना काही ना काही. म्हणून पोस्ट वर्कआउट जर घेतला आपण मिल, जे की मी घेतो आपली स्मूदी, तर ते प्रोटीन जे आपली बेनिफिशियल असते जी लागते शरीराला ते पूर्ण करून टाकते. तसं तर मी प्रोफेशनल बॉडी बिल्डर काही आहे नाही, ट्रेनर नाही आहे. मी जे घेत आहोत तेच तुम्हाला सांगतो. डेली लाईफमध्ये जे जे घेऊ शकतो आपण. तसं तर लोक प्रोटीन पावडर हे ते घेते, आपण तेवढं नाही घेऊ शकत सध्याच्या काळात कारण आपल्याला बॉडी बिल्डर नाही म्हणायचं, प्रोफेशनल. आपल्याला फक्त हेल्दी राहते. त्याच्यामुळे जे घरी आहे आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात राहते, आलू तर प्रत्येकाच्या घरात राहते, ते खाऊ शकतो आपण. तर आता मी प्री वर्कआउट मिल घेतला. आता वर्कआउट करीन अर्ध्या घंट्याने इथून 15 मिनिटांना, जवळपास 15 मिनिटाची गॅप घ्यायला लागते. मग नंतरचं तुम्हाला सांगतो. मला तसं वाटलं काय का तुम्ही रात्री उठते सब तयार होऊन झालते चाल म्हणून. मग टाइम झाला होता वाटतं, म्हणजे टाइम किती 4:30 वाजला होता ना. मी म्हणलं सकाळी उठून पाहिलं ना तर एवढ्या लवकर कसे का उठले बा. म्हणलं हे बाबा तयार बी झालते एकदम. हे झोपून होते, तू झोपून होते. मग झालता काय सीन, काय झालता. 12 वाजता उठून मिशन आळस चाललंय, हे घेतला आपण फायदा. मनावर घेतला. 12 वाजता उठते का चला वर्कआउट करायला. मिशन आळस आपली घड्याळ बंद आहे. हा मेन तो इश्यू आहे. घड्याळ बंद असल्यामुळे आपल्याला आग होत नाही. जाऊन येऊन मोबाईल काढला, कूलर बंद केलं. कूलर मध्ये पाणी टाकायला लावली. 12 वाजताच आहे म्हणलं ना कूलर. बरोबर आहे ना. आता किती सिरियस घेऊन आले माझ्या घरचे मिशन आळस. हां तर लोकांना हे विचारायचं आहे, हे मिशन आळस पूर्ण कधी होईल. म्हणजे आपण कसं समजू का तुमचं मिशन आळस जे आहे ते पूर्ण झालं.
90 दिवसानंच काऊन? ना आपण लवकर उठायचं ना आपण लेट उठायचं. का भाऊ तुम्ही काय म्हणता? तुमचं काय म्हणणं? मिशन आळस पूर्ण होईल हे कसं समजन आपल्याला? नाही समजन कसं? समजणार कसं की नाही आता झालं कम्प्लीट मिशन आज संपलं. 90 दिवस रेग्युलर उठा या दिवसापासून. म्हणजे न कोणीची हेल्प घेता, न कोणी उठवता. स्वतः उठायला चालू कर. एकमेकावर डिपेंड नाही ना बाबा उठून तुम्हाला ना मी न उठवणार. करता उठलं म्हणजे तिथून झालं मग रेग्युलर. तुमचं वजन किती होतं आधी? माझं वजन 66. वजन कमी करून कसं वाटतं तुम्हाला? हलकं वाटतं जास्त. बॉडी पूर्ण फिट. बॉडी हलकी वाटते, जडपणा वाटत नाही, फ्रेश वाटते. हे कोच आहे आमची वेलनेस कोच मोहिनी राठोड. आणि हे सगळ्यात लेट उठते 800 लेखाची. कोण? हो का? मी उठवतो मी. काय नाही, नकली लोक आहे, नकली लोक आहे, नकली लोक ऐकत नाही का? माझ्यासाठी उठतं बरोबर टायमावर. आधी उठवायला ठेवायचं, खायचं, वर्कआउट करतो. मला अजून तयार नाही झालाय. बेइज्जती करून घेतल्यानंतर मी आलो माया वर्कआउट करायला. नेहमीप्रमाणेच वर्कआउट करायच्या आधी मी वॉर्मअप करत असतो, बिकॉज वॉर्मअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर 100 पुशअप्स मारले आपण नॉर्मल. त्याच्यानंतर 50 सूर्यनमस्कार मारले, 50 इन्क्लाइन पुशअप्स मारले, 50 सिटअप्स मारले, 50 डिक्लाइन पुशअप्स मारले. ताज होता आपला बायसेप म्हणून डंबेल्स घेतले, 15-15चे 3 सेट मारले. जा बोकात, खतम आजचा वर्कआउट. ये देखो पंपअप यू बायसेपमध्ये पिचकून मारूनच टाकतो, एवढा मोठा बायसेप आहेच. त्याच्यानंतर मी घेतला माझ्या प्री वर्कआउट मील. आज होती गुढीपाडवा, त्यामुळे आंब्याची पानं आणले होते, घरी तोरण करायची होती. तर तुम्ही ना ते मन ऐकले असेल ना, मटकावणी राधा नवऱ्यानेच म्हणते दादा. हे व्हायचे बरं बरा गाडी तू खतो कॅमेरा लाजत पाहिजे. अनुका लाजरीची अनुका लाजरी तू तर नवा कपडा घालन एकदम काजळ लावला दे ना बा. काजळ वाजळ लगान कच जारी मस्त होता गाडीची. हा तू मग मटकावणी राधायला म्हणला पण बाय बाय. आणि आज होता गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याच्या दिवशी चांगला स्वयंपाक राहते आमच्या घरी. पुरण, भजे, वांग्याची भाजी नव्हती, गोबीची भाजी होती. मग पूर्ण परिवारासोबत आज आम्ही भोजन केलं. बस खतम आजचा व्लॉग इथंच. बाकी बघू उद्या. बाय.